मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आम्ही चाललो आहे शिर्डी साईबाबाला. तर आम्ही आता सुप्यामध्ये आहे. सुप्यामधून शिर्डी आहे 190 किलोमीटर. तर चला नक्की आमच्या बरोबर बघा कसा सफर होतोय, काय होतंय नक्की बघा. साईबाबांचे दर्शन घेऊनच तुम्ही जावा. आमच्या बरोबर आहे यश, कोमल आणि आई. तर चला बघूया पुढे कशा प्रकारे आपला सफर राहतोय. आता इथं सीएनजी फुल करून घेतलेलं आहे आणि वाजलेले आहेत 8. तर बघूया शिर्डीला किती पोहोचायला किती वाजतात. तर मॅप नुसार तर दाखवते 4 तास, म्हणजे 8 आणि 4 12च्या आसपास आपण शिर्डीमध्ये पोहोचलो असं दाखवते. चला कंटिन्यू करूया. आहो, काय ग? तुम्ही पहिला कधी गेलात का शिर्डीला? नाही, मी पहिल्यांदाच चाललोय शिर्डीला. आता यश तर पहिल्यांदाच चालले. आहे तुम्ही? नाही ना गेले, पहिल्यांदाच चालले. आई पण पहिल्यांदाच चालली. तू गेलती का? हो, मी एकदा गेलेले, पण त्याला बरेच दिवस झाले. मग तू सांगशील आम्हाला रस्ता. मित्रांनो, आता शिर्डीच्या रोडवर जाता जाता वाटतच माझी सासरवाडी होती. तर सासूबाई आणि मी होणे आलेले आहेत. ते दोघं पण आमच्या बरोबर शिर्डीला. मित्रांनो, जाता जाताच रोडवर आम्ही सीएनजी भराय पुन्हा एकदा थांबलो होतो. तर तिथं आम्हाला बघा साईंची लीला बघा, श्रद्धा आणि सबुरी हे दिसलेलं आहे. साईक नगरीमध्ये पोहोचलेलो आहे, शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथं 2 नंबर पार्किंगला गाडी लावलेली. मित्रांनो, पार्किंग 2 मध्ये इथं गाडी लावलेली आहे आमची. चला आता वरती जाऊया आणि बघूया कशा प्रकारे. इथं बघू शकता पार्किंग 2. इथं 2 नंबर पार्किंगला गाडी लावलेली. पार्किंगसाठी 100 रुपये रेट आहे. आता आतमध्ये जाऊया, बघूया कशा प्रकारे दर्शन होतंय का गर्दी आहे का काय ते अजून माहीत नाही आम्हाला. मित्रांनो, शिर्डीत पोहोचल्यावर आम्हाला समजलं की साईंचे दर्शन घ्यायचे असेल तर मोबाईल लॉकर रूममध्ये ठेवायला लागेल. त्यासाठी आम्ही मोबाईल कॅमेरा लॉकर रूममध्ये ठेवला आणि नंतर लाईनकडे गेलो. त्या लाईनच्या दर्शनासाठी पण 2 टाईप होते. एक पेड म्हणजे पास घेऊन आपण दर्शन घेऊ शकतो, किंवा दुसरं म्हणजे फ्रीमध्ये. मित्रांनो, फ्री म्हटल्यावर आम्ही काही जास्त विचार न केला आणि डायरेक्ट फ्रीच्या लाईनकडे घुसलो. आणि गर्दी कमी असल्यामुळं आम्हाला पाऊण ते 1 तास लागला. पाऊण ते 1 तासात आमचं दर्शन व्यवस्थितरित्या झालं. मेन मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीखालीच त्यांची समाधी आहे. मित्रांनो, दर्शन झालं 1-1:15च्या दरम्यान आणि आम्हाला भूक पण जोरात लागली होती. त्यामुळे आम्ही साई भोजनालयाकडे जाण्याचं ठरवलं. तिथं आम्ही विचारलं कुठे साई भोजनालय. तर तिथून फ्री बस आहे मंदिरापासून. त्या बसमध्ये बसून आम्ही साई भोजनालयापाशी पोहोचलो. मित्रांनो, आता बसमध्ये बसलेलो आहे साई संस्थान ट्रस्टच्या. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर या बसमधून आम्ही इथं आलो होतो साई प्रसादालयापाशी. बघू शकता इथं फ्रीमध्ये जेवण असतंय सकाळी 9:30 पासून रात्री 9:30 पर्यंत किंवा 10 पर्यंत काय असेल ते. आणि इथं साईबाबांची भरपूर मोठी अशी जेवण बनवतानाची मूर्ती. साईबाबांची किती सुंदर अशी मूर्ती जेवण बनवतानाची. आणि साई प्रसादालय त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला कुपन घ्यायला लागतं, नंतर रांगेतनं सोडतात, मग जेवण येतं. जेवण करायचं. एका वेळेस हजारो भाविक जेवतील एवढे बसण्याची सुविधा आहे. आणि प्रत्येक अर्ध्या तासाला पंगत बदलली जाते. तुम्ही आला तर नक्की या. फ्रीमध्ये बस आहे इथं येण्यासाठी. काही लोक चालत जावं लागेल असं काहीतरी सांगून तुम्हाला फसवू शकतात, पण तिथून बस आहे. मित्रांनो, साईबाबा द्वारकामाईमध्ये येणाऱ्या भाविकांना स्वतःच्या हाताने बनवून जेवण घालत होते. तीच प्रथा साई संस्थान ट्रस्टने पुढे चालवली आहे व ते येणाऱ्या भाविकांना जेवणरूपी प्रसाद फ्रीमध्ये वाटतात. मित्रांनो, जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. तर ते भोजनालयाच्या वरच्या फ्लोअरवर म्युझियम आहे. तर तुम्ही आला तर नक्की पाहू शकता. आम्ही थांबलेलो नाही, आम्हाला उशीर झाला त्यामुळे. तर जेवण आहे मोफत. इथं मोफत जेवण असतं रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 9:30 पर्यंत. इथं त्याच्यासमोरच हे बघू शकता किती फाउंटन मस्त आहे. यशचा फोटो काढायचा आता बघा, तुम्हाला दाखवतो. बघू काय काय पाणी का?
काय पाऊस गेस्टला आवडलंय पाऊस आहे का पाणी कोमल कोमल भेटले जागा गाडी पळव जरा गाडी पळव की मित्रांनो हे शनी मंदिराच्या समोरच हे ट्रस्टचं पार्किंग आहे